अशी मस्त आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील एवढी टेस्टी झालेली आहे भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम तोंडले घेतलेले आहेत, म्हणजेच पावशेर असे कोवळी तोंडले आहेत. आपल्याला जास्त निब्बर तोंडले घ्यायचे नाहीत आणि आतून लाल झालेले तोंडले घ्यायचे नाहीत. एकदम असे ताजी तोंडले आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तोंडलीची भाजी म्हणलं का बऱ्याच जणाला आवडत नाही, खाताना नाक मुरडतात. तर ह्या माझ्या पद्धतीने केलेली तोंडलीची भाजी सर्वांना आवडेल. तर आता आपल्याला सुरुवातीला हे तोंडली कट करून घ्यायचे आहेत, म्हणजेच कापून घ्यायचे आहेत. मागचा आणि पुढचा याचा भाग काढून घ्यायचा आहे. बरेच जण असे गोल तोंडले कापतात, पण असे मी उभे कापणार आहे तोंडले. हे आपल्याला असे लाल निघालेले तोंडले वापरायचे नाहीत, साईडला ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला तोंडली कापून घ्यायचे आहेत उभी. जास्त लाल कलरची जर तोंडली घेतली तर ते लवकर शिजत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला तोंडली कापून घ्यायचे आहेत. एका तोंडलीचे आपल्याला 6 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला तोंडले कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी तोंडले कापून घेतलेले आहेत आणि जे लाल निघालेले आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत, कारण हे जास्त निब्बर असतात तोंडले आणि शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला हे लाल झालेले तोंडले घ्यायचे नाहीत. अशा प्रकारे मी सगळी तोंडले कापून घेतलेले आहेत. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही तोंडली घालायची आहेत. यामध्ये तोंडली आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे तेलामध्ये. दोन ते 3 मिनिट मी हे तोंडली व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. असं तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे चवीला अप्रतिम लागते तोंडलीची भाजी आणि शिजायला सुद्धा लवकर मदत होते. व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला आणखीन 1 चमचाभर तेल घालायचं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. अशा थोड्याशा जाडसर ते घालायचे आहेत आपल्याला. लसूण थोडासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, थोडासा असा गुलाबी कलर होईपर्यंत. आता यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. आता 1 मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला तो घालायचा आपल्याला. कांदा सुद्धा आपल्याला 2 मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा आपला. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. आता हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं सुगंध येईपर्यंत आपल्याला ह्या कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. व्यवस्थित भाजलं पाहिजे बेसन. बेसन पीठ सुद्धा आपलं भाजलेलं आहे. व्यवस्थित असा सुगंध येत आहे. तुम्हाला बेसन पीठ नसेल आवडत तर तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता.
व्यवस्थित आपलं बेसन पीठ भाजलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेलं. टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं असं मऊ झालेला आहे टोमॅटो. आता यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, 1 चमचा धना पावडर. ते मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर खालच्या बेसन आणि कांद्यामध्ये. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजतात. इथं मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजतात पाणी घातल्यामुळे. आता यावर आपल्याला 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाले आपले व्यवस्थित शिजतात. 2 ते 3 मिनिट हे मसाले शिजवून घेतलेले आहेत मी. अशी मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता असा कलरसुद्धा मस्त आलेला आपल्या मसाल्याला. आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेले तोंडले घालायचे आहेत. तोंडली घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर या मसाल्यामध्ये तोंडली व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केलेली तोंडलीची भाजी खूप छान लागते. न आवडणारे सुद्धा आवडीनं खातात. आता यावर झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिट ही तोंडलीची भाजी शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी मस्त झालेली आपली तोंडलीची भाजी. खायला अप्रतिम लागते भाजी. व्यवस्थित शिजलेली आपली तोंडलीची भाजी. आता यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया. मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा. तयार झालेली आपली तोंडलीची भाजी. आता याला काढून आपण सर्व करून घेऊया. आता आपण भाजी सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आपली तोंडलीची भाजी. अशी मस्त चमचमीत आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.